नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 5 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता सर्टिफिकेट घेण्यासाठी देशमानेंच्या घरी आलेल्या अवनीला मोटू विवांशी लग्न करण्यास जबरदस्ती करणाऱ्या देशमानेंना आता दांगट परिवार कसा इंगा दाखवणार हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता सुनबाईची गप्पा मारत असतानाच तांब्यात आता अण्णा इथे आपलं औषध पित असतात. अण्णांना खूपच आता दारू चढलेली असते. अवनीच्या हे सगळं लक्षात येतं. अवनी पटकन आता अण्णांनी जो तांब्या खाली ठेवलेला असतो ना त्याचा वास घेऊन बघते. अवनीला धक्का बसतो. म्हणजे अण्णा तुम्ही औषध पिताय? अहो का पिताय अण्णा हे सगळं? अहो हे चांगलं नव्हे अण्णा, कितीदा सांगितलंय मी तुम्हाला. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई चुकलं माझं, माफ कर गं. पण काय करू सुनबाई, अगं राहवतच नाहीये. वेळ झाली ना की शरीराला असं कसं तरी होतंय गं, त्यामुळे चुकलं, पुन्हा नाही असं होणार. तेव्हा लगेच अवण्यात तर रागाच्या भरातच तिकडनं बाहेर निघून जाते. त्याच वेळेस अण्णा आता लगेच डोक्याला हात लावतात. अरे बापरे, खाल्ली माती खाल्ली. सुनबाई भडकली का? सुनबाई सुनबाई प्लीज, हे बघ तू टेन्शन नको घेऊ सुनबाई. अगं मला दारू चढलेली नाहीये. आय एम ओके, आय एम फाईन, दिस इज अ नो प्रॉब्लेम सुनबाई. पण अवनी आता एक नाही दोन नाही तिकडनं तडक बाहेर निघून जाते. अंगणात उभी राहून आता अवनी विचार करत असते. अण्णांना मात्र टेन्शन आलेलं असतं. सुनबाई रागवली, आता काय करायचं याचा विचार अण्णांचाही चालू असतो. तर इकडे आता पाण्याच्या गॅरेजवरती संब्याचं आणि पाण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात लगेच आता समोरनं वादळ आलेलं असतं. वादळ म्हणजे पायली, अगदी भडकलेली पायली आता स्टाईलमधनं स्कूटरवरनं उतरते आणि लगेच पाण्याने संब्या तिच्याकडे बघू लागतात. आपल्या हातातलं हेल्मेट आता लगेच संब्याच्या अंगावरती फेकतच आता ही भडकलेली पायली पाण्याजवळ येते. ए पानू, लवकर खरं खरं सांगा, कोण आहे ती पोट्टी? तिचं नाव सांग मला. कोण आहे ती? सांग लवकर. हाय का माझ्यासारखी धमक हाय तिच्यात? माझ्यासारखी अशी ब्युटिफुल दिसते का ती? अरे माझ्यासारखी अशी फाडफाड बोलते का? आणि माझ्यासारखं असं हसल्यावरती चांदणं पडतात का? सांग लवकर. आता लगेच पानू म्हणू लागतो, नाही असं काहीच नाहीये. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, नाहीये ना? मग का माझ्या मागे लागायचं सोडून तिच्या मागे लागतोय तू? बोला, असं काय आहे तिच्यात? तेव्हा पानू म्हणू लागतो, अक्कल, अक्कल आहे तिच्यात. त्यावर लगेच आता पायली भडकते. म्हणजे माझ्यात अक्कल नाहीये असं म्हणायचंय पानू तुला? अक्कल शून्य आहे का मी? हे बघ, त्या पोरीला काय येतं रे? काय येतं? अरे मी उठल्यापासनं तुझा फोटो बघत असते. तुझा फोटो बघितल्याशिवाय मी ना ब्रेकफास्ट पण करत नाही. ती करते असं? तुला विचारते का जेवला का झोपला का? तुझा फोटो बघितल्याशिवाय जेवते का? सांग ना, सांग ना लवकर. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, नाही असं काही जमत नाही तिला. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, नाही जमत ना? अरे मग कशाला मागे पुढे करतोय तिच्या? दे की तिचा नाच सोडून. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, ए हळू बोलायचा, तिच्याबद्दल काही बी बोलायचं नाही. लय खतरनाक पोरगी आहे. तुझ्याबद्दल जर तिला कळलं ना तर तुझा गेम झालाच म्हणून समज. त्यामुळे तिच्याबद्दल वाईट वंगाळ बोलायचं नाही, शेवटचं सांगून ठेवायलोय. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, ए चल फुट, तिची धमकी मला नको देऊ, ती असेल माझ्या पायातलं खेटार. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, तुझ्या पायातलं? चल हॅट, उगच तोंडाला येईल ते बोलू नको. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, सांग सांग मग अजून काय आहे तिच्यात? नाही मला सांगूनच टाक, आता मी पण बघते माझ्यात आणि तिच्यात काय फरक आहे, सांग लवकर. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, ए मी कशाला सांगू? मी का सांगू तुला? तुला काय मी सांगायला बांधीले? नाही सांगायचं मला, चल निघ. नाही सांगणार, निघ निघ. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, सोडणार नाही तिचे ना मी 216 हाडं मोडणार आहे, येऊ दे फक्त माझ्या समोर तिला. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, 216? अरे 206च हाडं असतात शरीरात. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, हो ना? मग तुला लय आवडते ना ती, तुझ्या दिलाची राणी आहे ना, मग तिला वाचवायला येशीलच की तू. मग तिचे 206 आणि तुझी 8 हाडं मोडणारे. त्यावर लगेच आता संब्या म्हणू लागतो, चुकलं, गणित चुकलं पायल वहिनी. अहो 206 म्हटल्यानंतर तरी 2 उरतात की 216 मधले. सांगा ना मग ती 2 कुणाची?
त्यावर लगेच पायली म्हणू लागते, ए माकडा, ती 2 हाडं तुझी मोडणारे लक्षात ठेव. आता संभ्या घाबरतो, अरे बापरे माझी पण. त्याच वेळेस आता लगेच पानू म्हणू लागतो, ए तिला हलक्यात घेऊ नको तिला जबरी पोरगी, कराटे बिराटे येतात तिला, अशी तुला बाजूला करीना रस्त्यात ना, तुला कळणार बी नाही. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, हो तिला कराटे येतात, एवढी हुशार आहे ती. अरे मग मी पण कुस्तीतले 4 पाड शिकलेत, येऊ दे तिला माझ्यासमोर. नाही तिला मोडून वाकडं तिकडं करून फेकलं ना तर नावाची पायली नाहीये. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, बास कळलं कळलं, निघ आता इकडनं. आता पायली लगेच तिकडनं निघून जाते. पानू मात्र आता या पायलीकडे बघून हसू लागतो. त्याच वेळेस संभ्या येतो, ओ पानू साहेब हलक्यात घेऊ नका, लय डेंजर आहे बरं का ही पायली. तुमचं ना कधी काय करेन सांगता येणार नाही, गेम करून टाकेन तुमचा. उगच घोळात घेऊन तिच्याशी खोटं बोलू नका. एखाद दिवशी जर खरंच एखाद्या पोरीबरोबर पाहिलं ना, त्या पोरीचं बी काम तमाम आणि तुमचा बी 13वा घालून टाकेन ती. त्यावर लगेच पाण्यामुळे लागते, ए गप्पा चल गाडी नीट करून घे. आता मात्र पानू या पायलीच्या बोलण्यावरती हसू लागतो. तर त्यानंतर इकडे आता महेशचं काम चालू असतं, तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागतो. आता कुणाचा फोन आला हे न बघता महेश पटकन फोन उचलतो, हॅलो. त्याच वेळेस आता इकडनं फोन असतो हा दत्त्याचा. दत्त्या लगेच म्हणू लागतो, ज्युनियर देशमाने, मग कालचा व्हिडिओ कसा वाटला? 1 नंबर क्वालिटी 1 होता ना, मस्त होता ना. अहो मीच काढला होता, मी बघितला की, लय भारी होता. आता महेशला मात्र या बिंडोक दत्त्याचा आवाज ऐकताच खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, साहेब नाही म्हणजे कसं आहे, मी एवढा क्वालिटीचा व्हिडिओ पाठवला पण त्या बदल्यात तुम्ही रिटर्न गिफ्ट दिलंच नाही. माझं रिटर्न गिफ्ट हवंय मला, म्हणून मी फोन केलाय. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, ए बावट आहेस का तू? मी तुला सांगितलं होतं का व्हिडिओ पाठवायला? तुला कोणी सांगितलं होतं हे काम करायला? त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, अहो असं काय करताय ज्युनियर देशमाने, तुमच्या भल्यासाठी केलं नाही मी सगळं. आता तुमची एवढी मदत करतोय मी, तर रिटर्न गिफ्ट द्यायला काय हरकत आहे, सांगा ना. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, ए कमी अकलेच्या माणसा, अरे तुला मदत कर असं मी म्हटलं होतं का? नाही ना, मग मी का तुला गिफ्ट द्यायचंय? मला तुझ्या मदतीची गरज नकोय. माझ्या बहिणीला कसं घरात आणायचं ना, याची व्यवस्था आम्ही केली. त्यामुळे तुझ्या या व्हिडिओची, तुझ्या या फालतू बडबडीची मला गरज नाही आहे. तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, अरे बापरे माझी गरज नाही म्हणजे तुमची व्यवस्था झाली, पण तुमच्या बहिणीला कसं नेणार आहात सांगा की. आजवर तुम्ही मला तुमचं प्लॅनिंग सांगितलं नाही, आत्ता तरी सांगा, सांगा लवकर. त्यावर लगेच आत्ता महेश म्हणू लागतो, तू कोण लागून गेला आणि मी तुला का सांगू? देशमाने आहोत आम्ही, आम्हाला काय करायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, चल ठेव फोन. असे म्हणताच आता लगेच महेश फोन ठेवतो. दत्त्याला मात्र खूपच राग येतो. अरे देवा, ते म्हणतात ना, गरज सरो आणि दत्त्या मरो, असे आहेत हे देशमाने. आता गरज संपली, दत्त्याला बाजूला फेकून दिलं, असं कुठे असतं का? माझं रिटर्न गिफ्ट संपलं आता. त्याच वेळेस सुली येते, दत्त्या दत्त्या रे काय झालंय, कशाला बडबड करायलाय, काय झालंय सांगशील का? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, जाऊ दे सोड ना. त्यावर सुली आता आग्रह करू लागते, काय झालंय सांगशील का? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, तोच देशमाने, त्याला फोन केला होता, एवढे व्हिडिओ पाठवले, पण नाही, माझं ते आंतरराष्ट्रीय द्राक्षी ज्यूस संपलं, रिटर्न गिफ्टच बंद झालं. त्यावर सुली म्हणू लागते, काय म्हणाले ते देशमाने ते सांगा दी. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, अगं आपली गरज नाही आहे त्यांना, त्यांच्या बहिणीला कसं घेऊन जायचं याची व्यवस्था झाली म्हणे. आता मात्र सुली म्हणू लागते, हो अरे व्यवस्था झाली दत्त्या, अरे याचा अर्थ कळतो का तुला? अरे ही पोरगी आता जाणार आहे धोंड्याच्या घरातनं, अरे ही तर आनंदाची बातमी. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, कसले आनंद, माझं रिटर्न गिफ्ट द्यायचं ना मग मला, मी एवढी मदत करत होतो पण नाही, मला काहीच दिलं नाही, मला ना नाही आवडलं हे सगळं, जाऊ दे चल सोड. असे म्हणताच आता दत्त्या तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, दत्त्या दत्त्या थांब. आता लगेच दत्त्या म्हणू लागतो, काय आता तुझं? तेव्हा सुली म्हणू लागते, अरे नेमकं या देशमानेनी काय हालचाल सुरू केली, या दोंड्याच्या घरातली सून काय करते डोकावून बघूया चल. आता दोघेही खिडकीतनं डोकावून बघू लागतात. इकडे अवनी मात्र टेन्शनमध्ये बाहेर अंगणात उभी असते, विचार करत असते. तर त्यानंतर इकडे अवनीची आई आता घरात रडत बसलेली असते. तेवढ्यात स्वाती येते, आई
आई अहो का रडताय तुम्ही? हे बघा जरा शांत व्हा बरं. रडू नका असं. शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. त्यावर लगेच अवनीची आई म्हणू लागते, स्वाती अगं कसं शांत राहू? अगं किती नाही म्हटलं तरी अवनी माझी मुलगी आहे गं. तिला झालेला त्रास, तिची ही तळमळ मला नाही बघवत गं. अगं आपण तिला एवढं तळहाताच्या फोडासारखं जपलंय आणि आता ते लोक तिला एवढा त्रास देत आहेत. अगं किती मोठ्या संकटात सापडली गं ती. काय करावं, मला तिची खूप आठवण येते. कधी एकदा तिला डोळे भरून बघते असं झालंय ग. खरंच अवनीने असं करायला नको होतं. आपण तिच्या भल्यासाठी किती काय काय केलं, पण ती शेवटी चुकीचं वागली आणि स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय पोरीने. याचंच टेन्शन आलंय ग. त्यावर स्वाती म्हणू लागते, आई आई तुम्ही काळजी करू नका. हे बघा अवनीच्या आयुष्यात वाईट दिवस चालू आहे ना, पण आपण तिची मदत करायला हवी. आपण जर तिला समजून घेतलं तर नक्कीच काहीतरी ठीक होऊ शकतं ना. त्यावर अवनीची आई म्हणू लागते, पण आपण काय मदत करू शकतो? आपण आजवर तिच्यासाठी एवढं समज केलं ना, आणि तिने शिक्षणासाठी स्वप्नासाठी हे घर सोडलं. पण आता त्या स्वप्नांचं काय? निदान तिने नोकरीला लागावं, स्वतःच्या पायावरती उभी राहावं, म्हणजे तिला कुणाची गरज पडणार नाही. मला तर एवढंच वाटतं बाई आता. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, आई तुमचं अगदी बरोबर आहे. अवनी जर स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभी राहिली तर तिला कुणाच्याच आधाराची गरज नाही. पण जर नोकरीला लागायचं असेल तर तिला सर्टिफिकेट लागतील ना, आणि ती तर. त्यावर लगेच आता स्वाती बघते. तेव्हा अवनीची आई विचारू लागते, काय झाले स्वाती, सांगशील का? सांग बघू मला. तेव्हा लगेच स्वाती सांगू लागते, तिला सर्टिफिकेट हवी आहेत, पण महेशने साफ नकार दिलाय. आणि आई जर तिला स्वतःच्या पायावरती उभी राहायचं असेल तर तिला सर्टिफिकेट लागणार ना, त्याशिवाय ती कशी नोकरीला लागू शकते? आपण काहीतरी करायला पाहिजे. पण महेशने साफ नकार दिलाय तिला मदत करायला. त्यावर लगेच अवनीची आई खुश होते, कारण आता हा सगळा अवनीच्या बाबांचा, महेशचा आणि अवनीच्या आईचा प्लॅनिंग असतो. स्वातीला बरोबर त्यांनी घोळात घेण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, अगं स्वाती मग तू तिला फोन करून बोलाव की, आपण तिला सर्टिफिकेट देऊन टाकू, म्हणजे तिचं स्वप्न पूर्ण होईल ग, तिला आधार होईल. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, आई हे शक्य नाहीये. महेश खूप भडकेल. त्याला साधा फोन आलेला चालत नाही, तर अवनीला सर्टिफिकेट दिल्यानंतर तो किती भडकेल. त्यावर लगेच अवनीची आई म्हणू लागते, मग एक काम कर, उद्या अवनीचे बाबा आणि महेश दुपारी कामासाठी बाहेर जाणार आहेत. मग त्यावेळेस लगेच आपण अवनीला इथे बोलावून घेऊया. माझी भेट होईल ग. कधी कडकडून मिठी मारते तिला ना, असं झालंय मला. त्यामुळे प्लीज स्वाती आपण हे करू शकतो. तेव्हा स्वाती म्हणू लागते, खरंच अशाने तर अवनीला मदतच होईल. आई मी रूममध्ये जाते आणि तिला फोन करून कळवते. तेव्हा लगेच आता अवनीची आई म्हणू लागते, 1 मिनिट स्वाती, रूममध्ये नको, इथेच कर ना फोन. नाही म्हणजे खूप दिवसातनं तिचा आवाज ऐकला नाही ग, मलाही बरं वाटेल. प्लीज करतेस का? आता लगेच स्वाती इकडे अवनीला फोन लावते. स्वाती वहिनीचा फोन आलाय म्हटल्यानंतर अवनीला खूपच आनंद होतो. तर दत्त्या आणि ही कावळीन मात्र डोकावून अवनीकडे बघत असतात. तेवढ्यात लगेच अवनी फोन उचलते. वहिनी वहिनी अगं बोल ना गं. त्यावर स्वाती म्हणू लागते, अवनी हे बघ. त्याच वेळेस अवनीची आई शांततेला खुणावते, तूच बोल, मी फक्त ऐकते. तेव्हा स्वाती म्हणू लागते, अवनी तुला तुझी सर्टिफिकेट हवी होती ना? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो वहिनी, प्लीज ना गं माझी मदत कर ना गं. त्यावर स्वाती म्हणू लागते, ऐक मग, उद्या दुपारी तू आमच्या घरी ये आणि तुझी सर्टिफिकेट घेऊन जा. तेव्हा अवनी म्हणू लागते, घरी? अगं वहिनी पण दादा आणि बाबा ते भडकतील की, त्यांना आधीच माझा एवढा राग आलाय, मी घरी कशी येऊ शकते? त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, मी असं थोडं होऊ देणार आहे. अगं त्यांच्या नकळत तुला घरी यायचे. उद्या बाबा आणि महेश घरी नाही आहेत, त्यामुळे तू त्या टायमात ये. आईंनाही तुला भेटायचंय ग. एकदा का त्यांना कडकडून मिठी मारले ना, त्यांनाही बरं वाटेल ग. सारख्या रडून रडून बेहाल झाल्यात. कधी एकदा तुला भेटतील असं झालंय त्यांना. त्यामुळे हा सगळा घाट आईंचाच आहे. त्यामुळे येशील ना उद्या दुपारी? तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे वहिनी, मी नक्कीच येईल. असे म्हणताच अवनी खुश होते आणि फोन बंद करते. तर त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता सगळी भावंडं घरी येताच अवनीने आता सगळं काही सांगितलेलं असतं. या भावंडांना धक्का बसतो. काय? देशमानेंच्या घरी? नाही नाही नाही, अजिबात जायचं नाही. राजाचा तर साफ नकार असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा
असं काय करतोय? अरे माझं स्वप्न, माझं शिक्षण, माझी नोकरी मला जर हवी असेल तर मला सर्टिफिकेट मिळवावीच लागतील. त्यासाठी मला घरी जावं लागेल. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो ती लोकं कसली आहेत ना तुम्हाला माहिती नाही आहे. खूप डेंजर माणसं आहे तो. ती तुम्हाला काही केलं तर? त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, एक मिनिट, हे बघा शांततेत विचार करू. त्यावर अवनी म्हणू लागते, दादा मला जावं लागेल. माझ्या स्वप्नांसाठी मला सर्टिफिकेट आणावीच लागतील आणि तुम्ही माझी काळजी करू नका. मी अगदी सेफ राहील तिकडे. ती लोक मला काही करणार नाही. मी मुलगी आहे त्यांची. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, असं जर असेल ना तर तुम्ही नाही जायचं. मी तुमच्या घरी जाणार आणि ती सर्टिफिकेट घेऊन येणार. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा अरे काय बोलतोयस तू? हे शक्य नाहीये. अरे तुला बघून ते अजून भडकतील. कदाचित तुझ्यावरती राग काढतील. नाही नाही नाही, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. तू नको जाऊ. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, मग वहिनी राजाच्या सेफ्टीसाठी मी जाऊ का त्याच्याबरोबर? त्यावर लगेच आता इथे अवनी म्हणू लागते, नाही नको, तुम्ही दोघेही नकोत. प्लीज मला जाऊ द्या, मी एकटी जाऊन येऊ शकते. काळजी करू नका, मी सर्टिफिकेट घेईन आणि लगेच पुन्हा परत येईल. त्यावर आत्ता लगेच यशोदादा म्हणू लागतो, पण नाही, तुम्हाला एकटीला नाही पाठवू शकत आम्ही. कोणीतरी खंबीर माणूस तुमच्यासोबत पाहिजे ना तुमच्या सेफ्टीसाठी. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, मग मी हाय की वहिनी, मी येईल उद्या तुमच्यासोबत. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, धनू तू? तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, तू खंबीर माणूस आहे का? अरे आधी तुलाच सेफ्टी द्यावी लागेल. तू काय त्यांच्याबरोबर जाणार आहे खंबीर होऊन? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजा दादा, याचा अर्थ मी जबाबदारी घेऊ शकत नाही असं म्हणायचंय का तुला? अरे मी नव्हतो गेलो का त्यांच्यासोबत सिम कार्ड आणायला? मग जाईल की पुन्हा. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे धनू, सकाळी तू आवरून ठेव, आपण लवकरच जाऊ आणि सर्टिफिकेट घेऊन येऊ. चला मी झोपते. असे म्हणताच अवनी लगेच आतमध्ये निघून जाते. पण राजाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, यशोदादा जाईन मी वहिनीसोबत, तुम्ही नका काळजी करू. आता राजा भडकतो, धन्या, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडं जायचं, लगेच सर्टिफिकेट घ्यायचे आणि लगेच निघायचं, आपल्या घरी यायचं. हे बघ एका एका मिनिटाला सेकंदाला मला अपडेट द्यायचं. तिकडे काय होतंय काय नाही समजा काही लगेच सांगायचं. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, दादा मग एवढं का ओरडून सांगतोय? शांतपणे सांगू शकतो की, एवढा काय झालंय भडकायला तुला? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हे बघ सांगितलं तेवढंच करायचं, जे जमत नाही ना तिथे डोकं घालायचं नाही. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय राजा दादा? मी जबाबदारी घेऊ शकत नाही का? मी जबाबदार मुलगा नाही आहे का असं म्हणायचंय का तुला? त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, धन्या धन्या तू शांत हो. राजा लगेच आतमध्ये निघून जातो. धन्याला वाईट वाटतं. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, धन्या अरे हाय तू जबाबदार, येते तुला जबाबदारी घ्यायला, तू नको मनाला लावून घेऊ, मी बोलतो त्याच्याशी. आता इकडे राजा किचनमध्ये डोक्याला हात लावून आता टेन्शनमध्ये विचार करत असतो. तेवढ्यात लगेच यशोदादा त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहतो. त्याच वेळेस आता इकडे पाण्या धन्याला म्हणू लागतो, धन्या एक पॉलिसिपी सांगू का तुला जगातली? हे बघ, जेव्हा मधला भाऊ भडकतो ना तेव्हा लहान्या धाकट्या भावाने ना गप्प बसायचं असतं, बोलायचं नसतं. जर धाकटा लहाना भाऊ मध्ये बोलला तर सगळं खापर त्या लहान्या भावावरती फुटतं. त्यामुळे मधला भाऊ भडकल्यानंतर गपचीप बसायचं, कळलं? आता लगेच पाण्याही राजाजवळ येतो. राजा अरे काय झालंय? तेव्हा राजा म्हणू लागतो, टेन्शन आलंय रे. असं वाटतं अवनी मॅडम गेले आणि पुन्हा परत आल्याच नाही तर, त्या तिकडेच राहिल्या तर. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, असं कसं करतील त्या? नाही नाही नाही, अरे तू एक ड्रायव्हर आहे, तुझी परिस्थिती काय आहे हे सगळं माहीत असताना त्यांनी तुझ्याशी लग्न केलंय की नाही? मग अशा कशा अर्धवट सोडून जातील? आणि तसंही त्यांना आता आपल्या घराचा लळा लागलाय, त्या नाही सोडणार रे आपल्याला. तू नको राजा टेन्शन घेऊ. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, पाण्या अरे दिसतो तेवढा निगेटिव्ह नाही आहे रे तू, पॉझिटिव्ह विचार येतात म्हणायचे तुला. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, येणारच की, कारण अवनी वहिनीचं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग कशाला सोडून जातील त्या? आता लगेच यशोदादा म्हणू लागतो, पाण्या
चल आता झोपून घेऊया आपण, उद्याचा दिवस खूप मोठा आहे, चला पटकन. आता यशादादा आणि पाण्या तिकडनं निघून जातो. तेव्हा राजा मनाशीच म्हणू लागतो, पाण्या, मॅडमचं माझ्यावरती किती प्रेम आहे की नाही हे मला माहिती नाही, पण माझं त्यांच्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि माझ्या प्रेमात आणि त्यांच्या स्वप्नात मला अंतर पडू द्यायचं नाही आहे. त्यासाठी देवी आई, आता तुलाच काहीतरी करावं लागेल, प्लीज काहीतरी कर देवी आई, असं आता राजा प्रार्थना करू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता ही कावळीन आणि दत्त्या टपलेलेच असतात. कधी एकदा या धोंड्याची सून घर सोडून जाते, देशमाने काय करतायत याची त्यांना घाई झालेली असते. तर आता इकडे सकाळी सकाळी धनू आणि अवनी देशमानेंच्या घरी सर्टिफिकेट घेण्यासाठी पोहोचलेले असतात. आता घरात पाऊल ठेवताच अवनी म्हणू लागते, वहिनी दे ना, मला माझी सर्टिफिकेट दे ना. त्याच वेळेस अवनीचे बाबा आणि महेश बाहेर येतात. अवनीला धक्का बसतो. महेश पटकन दरवाजा बंद करतो. धन्या आता बाहेरच उभा असतो. त्याच वेळेस धन्याने आता राजाला कॉल केलेला असतो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, बाबा, दादा, तुम्ही काय करताय? हे बघा, मला माझी सर्टिफिकेट हवी आहेत. तेव्हा लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, भेटणार आहे तुला, पण आता तू इथे आली ना, इथेच थांबायचं. त्या राजाला सोड चिठ्ठी द्यायची, त्या ड्रायव्हर बरोबर पुन्हा जायचं नाही. त्या ड्रायव्हरला सोडचिठ्ठी द्यायची आणि आम्ही ठरवलेल्या मुलाशी म्हणजे विवांशी तुझं लग्न होणार आहे. तू विवांशी लग्न करायचं आणि सुखी संसार सुरू करायचा. आता यात बदल होणार नाही. अवनीला तर धक्का बसतो, कारण आता राजाला जे वाटत होतं तेच घडलेलं असतं. आता देशवानींनी डाव आखलेला असतो, पण आता मात्र ही दांगट परिवाराची भावंड धोंडियांना येऊन आपल्या सुनेला आता या देशमानेंच्या तावडीतनं कसं घेऊन जाणार हे बघणं खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.